रमजान ईदचं औचित्य साधत नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांच्या वतीने नाशिकच्या अशोका मार्ग परिसरात असलेल्या जलसा लॉन्स इथं ईद मिलन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। उपस्थित मान्यवरांचं स्वागत माजी नगरसेवक मुशीर सय्यद, युवती सेनेच्या आदिना मुशीर सय्यद यांच्या वतीने करण्यात आलं। यावेळी व्यासपीठावर जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड, शरद पवार गटाचे शहराध्यक्ष गजानन शेलार, माजी आमदार वसंत गीते, माजी नगरसेविका हेमलता पाटील, नैना गांगुर्डे, माजी नगरसेवक संजय चव्हाण, सचिन मराठे, प्रथमेश गीते, भगवान भोगे, बबलू खैरे, हनीफ बशीर, अजीम सय्यद, बाळासाहेब कोकणे, ऋषी चौधरी, सुनील जाधव, दत्ता दंडगवाळ, मसूद जिलानी आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजाभाऊ वाजे यांना विजयी करण्यासाठी मी संपूर्ण मतदारसंघात वैयक्तिक भेटीगाठी घेऊन जास्तीत जास्त मतदान राजाभाऊ यांना मिळवून देईल असं मुशीर सय्यद यांनी यावेळी सांगितलं। राजाभाऊ हर जगह पे जाके खुद मीटिंग लूंगा, दौरे करूंगा और मेहनत करके मतदान निकालने का काम करूंगा। साथियों, सचमुच जैसा वसंत भाऊ ने कहा, बेहतरीन उम्मीदवार हमें दिया गया है। जैसे ही राजाभाऊ वाजे का नाम नासिक विधानसभा और लोकसभा के लिए जैसा डिक्लेयर हुआ, सब जगह से आवाज आने लगी कि साफ चरित्र का, झुंझारू और काम कराने वाला उम्मीदवार यहाँ पर दिया गया है। उसी दिन हमारी जीत पक्की हो गई। लेकिन इस जीत को अमल में लाने के लिए हमें ज्यादा से ज्यादा वोटिंग करना होगा। साथियों, वोटिंग का फॉर्मेट ऐसा रखना है, हमें बूढ़े से बूढ़ा इंसान हमारे घर का वोटिंग के लिए जाए। हमारी माँ बहन कोई थाना बम्बई कहीं पर अगर उसकी शादी हो गई, वो गई है और अगर उसका नाम यहाँ पर है तो उसको बुलाओ और उससे वोटिंग कराने का काम हमको करना है। और हमें 100% मुस्लिम समाज की वोटिंग के लिए ताकत लगानी है। ये आज आप लोग यहाँ से जाएंगे तो मोहल्ले मोहल्ले, इलाके इलाके में ये बात आपको करनी है। भाऊ, कुछ मैसेज पे आ रहे थे कि पूरे महाराष्ट्र में एक भी मुस्लिम सीट नहीं दिया गया। आज जो विश्लेषण है, जिस तरह से जातीय तनाव जो निर्माण किया गया है, अगर हिंदू मुस्लिम विश्लेषण अगर देखा गया, अगर कहीं मुस्लिम कैंडिडेट ये जाते हैं और अगर उनको ठीक तरह से मतदान नहीं मिलता, अगर वो गिर जाते, तो जिस तरह से आज इंडिया गठबंधन काम कर रहा है, हिंदुस्तान में पहले ये शैतानों को हटाओ। समाजाच्या भिंती तोडून बंधुत्व काय असतं, राजकारणापेक्षा मित्रत्वाला कसं महत्त्व द्यायचं, हे मला मुशीर सय्यद यांनी शिकवलंय असं ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी आपल्या भाषणात सांगितलंय। समाजाच्या भिंती तोडून बंधुत्व काय असतं, राजकारणापेक्षा मित्राला कसं महत्त्व द्यायचं, हे निश्चितपणाने मुशीरभाईंनी मला शिकवलेलं आहे। मुशीरभाई, आपण हा ईद मिलनचा कार्यक्रम घेतला। मुस्लिम बांधवांना या निमित्ताने एकच विनंती करेल की राजाभाऊंच्या पाठीशी मोठ्या संख्येने उभं राहिलं पाहिजे आणि घराघरातून मतदान जनजागृती केली पाहिजे। ते मतदानाचा टक्का जो आहे तो कमी न होता तो 90-95% पर्यंत मतदान हे झालं पाहिजे मुस्लिम बांधवांचं। ही शपथ आज घेऊया आणि राजाभाऊंना लोकसभेत आपण खासदार म्हणून पाठवूया, एवढी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जातीपातीचं राजकारण करणाऱ्यांना संपवण्याची ही निवडणूक आहे असं माजी आमदार वसंत गीते यांनी यावेळी सांगितलं। इतर मंत्री एकत्र बसतात, विचारणी करतात, प्रश्न सोडवले पाहिजे ना, पेटवलं पाहिजे ना। मग त्यांनी सांगितलं तुम्ही ओबीसी पेटवा, आता ओबीसी पेटवा। वेगळं सांगितलं तुम्ही जंगल पेटवा, मग त्यांनी जंगल पेटवा। आणि तुम्ही सत्तेत आहे, राज्य तुमचं, केंद्रात राज्य तुमचं, तुम्ही मिटवायला पाहिजे का पेटवायला पाहिजे? आणि म्हणून या लोकांना संपवण्याची ही निवडणूक, जातीपात संपवण्याची ही निवडणूक। आणि या निवडणुकीची सुरुवात आपण नाशिक मधून रमजान महिन्यामध्ये केलेली ही सगळ्यांना कळकळीची विनंती करतो। बोलण्यासारखं खूप उदाहरणं देता येईल, परंतु आपल्याला फक्त या मीटिंग पुरतं थांबता येणार नाही। आपल्याला प्रत्येक चौकामध्ये मीटिंग लावावं लागेल, आपल्याला प्रत्येक विभागात मीटिंग लावावं लागेल, आपल्या जुन्या राजकारण मिटिंगा घ्याव्या लागतील, ज्येष्ठ नागरिक हे सगळे मंडळी जमा करावं लागेल, राजवाड्यात मिटिंगा घ्याव्या लागतील। आम्ही आता आंबेडकर जयंतीला फिरत होतो,
इतक्या मोठ्या प्रमाणात राजाभाऊंचं स्वागत झालं की ते तिथं स्वतः घोषणा देत होते, जर घटना वाचायची असेल तर राजाभाऊंना मतदान दिलं पाहिजे. या गोष्टी त्या ठिकाणी झाल्या. घटना वाचायच्या तुम्ही गोष्टी करता, जातीपातीच्या तुम्ही गोष्टी करता. मंदिर मस्जिद हा आपला श्रद्धेचा विषय. कालतरी आपण घोषणापत्र बघितलं, किती फसवू आहे. अनेक गोष्टी आता पुढे जाऊन होतील. आणि म्हणून या सगळ्या हुकुमशाहीला जर थांबवायचं असेल तर इंडिया आघाडीचे आपले लोकप्रिय उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या पाठीमागे मताच्या रूपाने आपण सगळ्यांनी उभं राहावं एवढी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचे झंझावाती प्रचार दौरे आणि ठिकठिकाणी होणाऱ्या संवाद मेळाव्यांमुळे ठिकठिकाणी राजाभाऊ वाजे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. MN भारतसाठी संदेश केदारे, नाशिक.